Hello student. In the last lecture we have learned about on saying please and some of the examples given by writer A.G. Gardiner. His point of view about on saying please. Now we come up to page number 16. Last lecture we see the incident about conductor. We started further. It is not therefore with any feeling of unfriendliness to conductors as a class that I pay a tribute to a particular member of that class. विद्यार्थी मित्र हो, गेल्याच तासाला आपण पाहिलं की कंडक्टर हा काही फारसा एटिकेट्स मॅनर्स पाळणारा असतो असं नाही. त्याचं कारण पण सांगितलं की त्याच्या अवतीभोवतीची परिस्थिती, तो ज्या स्थितीमध्ये जॉब करतो, तो ज्या माणसांशी टू फेस करत असतो त्या माणसांची प्रवृत्ती आणि त्याच्यामुळं त्याचं असणारं एकूण वर्तन याच्यावरून तो फार पोलाईट असतो असं आपलं मत साधारण नाही. पण लेखकाला मात्र वेगळा अनुभव आहे. लेखक म्हणतो माझा एक मित्र आहे, तो अत्यंत पोलाईट आहे आणि तो कंडक्टर आहे. म्हणजे एक बस कंडक्टर अत्यंत पोलाईट असण्याचं उदाहरण लेखक आपल्याला इथं ऑन सेईंग प्लीज या लेसनमध्ये देतो. पहा, इट इज नॉट देअरफॉर विथ एनी फिलिंग ऑफ अनफ्रेंडलीनेस टू कंडक्टर्स ॲज ए क्लास. म्हणजे खरं तर कंडक्टर बरोबर मैत्री करायला काहीच हरकत नाही, पण आपलं जनरली असं घडत नाही. आपण प्रवास करतो, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो, बसतो, तिकीट काढतो आणि आपला विषय संपतो. आय पे ए टेरिब्यूट म्हटले, लेखक म्हणतो टेरिब्यूट मीन्स प्रशंसा करणे. तो म्हणतो मी प्रशंसा करतो टू ए पर्टिक्युलर मेंबर ऑफ दॅट क्लास. म्हणजे जनरली सगळे कंडक्टर पॅसेंजरवर ओरडणारे, मोठ्यानं बोलणारे, रेग्युलरच्या त्या प्रवासामुळं, रेग्युलरच्या पॅसेंजरच्या चढ उतारामुळं कंटाळलेले, वैतागलेले असे असतानासुद्धा लेखक एका पोलाईट कंडक्टरचं इथं उदाहरण देतो. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्सपिरियन्स वन डे. तो म्हणतो एक दिवस मला त्याचा एक्झिस्टन्स. आय फर्स्ट बिकेम कॉन्शियस ऑफ हिज एक्झिस्टन्स वन डे when I jumped on to a bus and found that I had left home without any money in my pocket. म्हणजे तो म्हणतो एक प्रसंग लेखक इथं सांगतो आपल्याला की मी एकदा असाच एका बसमध्ये चढलो, पळत जाऊन बसमध्ये चढलो आणि चढल्यानंतर लक्षात आलं की माझ्या पॉकेटमध्ये मी पैसेच टाकायला विसरलो आहे. म्हणजे माझ्या पॉकेटमध्ये पैसेच नाही आहेत. आता जनरल जर तुम्ही विचार केला की बसमध्ये जर आपल्या पॉकेटमध्ये पैसे नसतील तर आपल्याशी कंडक्टर कशा प्रकारचं वर्तन करेल. म्हणजे अगदी तो ॲरोगंट असेल तर ओरडेल, खाली उतरून हाकलून देईल. एखादा चांगला असेल तर म्हणेला कृपा करा तुम्ही खाली उतरा, मी काही तुम्हाला विदाऊट तिकीट घेऊन जाऊ शकत नाही असं वगैरे म्हणेल जनरली. पण लेखकाला मात्र वेगळा अनुभव येतो आहे. लेखक काय म्हणतोय बघा, एव्हरीवन हॅज हॅड एक्सपिरियन्स अँड नोज द फिलिंग, द मिक्स्ड फिलिंग विच इज डिस्कवरी अराउजेस. म्हणजे अगदी डिस्कवरी अराउज मनामध्ये होईल इतपत मिक्स्ड फिलिंग्ज असतात की एकतर आता आपल्याजवळ पैसे नाहीत म्हणून तो आपला इन्सल्ट करेल का, सगळ्या माणसांसमोर आपल्याला उतरवेल का, आणि खाली उतरवण्याचा अपमान सहन करावा लागेल का, अशा वेगवेगळ्या मिक्स फिलिंग्ज आपल्या मनामध्ये असू शकतात. यू आर अनॉयड बिकॉज यू लुक लाईक ए फूल ॲट द बेस्ट अँड लाईक ए नेव ॲट द वर्स्ट. म्हणजे खरं तर आपण त्या ठिकाणी मूर्खच बनणार असतो आणि म्हणून एक प्रकारची आपल्या मनामध्ये भीती असते आणि आता आपण एखाद्या डिसऑनेस्ट पर्सनसारखं सिद्ध होणार असतो. नेव याचा अर्थ डिसऑनेस्ट पर्सन म्हणजे अप्रामाणिक व्यक्ती, ॲट द वर्स्ट, आणि ती सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे समोर आपल्याला ती आता फेस करावी लागणार असते. You would not be at all surprised if the conductor eyed you cloudly as much as to say. म्हणजे जर तो असा संदिग्ध स्वरूपात आपल्याकडे बघून जर आपल्याला तो काय वेगळं म्हटला तर असं आपल्याला वाईट वाटायची काहीच गरज नाही, कारण अशाच प्रसंगांना आपण तोंड देत असतो. येस, आय नो दॅट स्टेल ओल्ड ट्रिक. म्हणजे ही तुमची जुनी ही आहे. म्हणजे बऱ्याच वेळा काही माणसांना तिकीटच काढायचं नसतं, काही माणसं फसवायच्या हेतूनच कंडक्टरला फसवूनच बसनं प्रवास करत असतात आणि म्हणून तो म्हणेल हा मला माहिती आहे ही तुमची ओल्ड ट्रिक आहे, जुनीच पद्धत आहे. नाऊ देन यू ऑफ यू गेट. आता तुम्ही काय करा,
गपगुमान खाली उतरा. तुम्ही आता बसमध्ये बसू नका, कारण तुमच्याकडं पैसे नाहीत तिकिटाला आणि तुमच्याकडं आता पॉकेट घरी विसरलं, पैसेच टाकाय विसरलो, घ्यायलाच विसरलो, ही असली सगळी जुनी कारणं झालीत. अँड इवन इफ द कंडक्टर इज गुड फेलो, आणि त्यातल्या त्यात जर एखाद्या वेळी कंडक्टर जर गुड फेलो असेल, चांगला माणूस असेल, तर तो काय करेल, अँड लेट्स यू डाऊन इझिली, म्हणजे अगदी शांत स्वरामध्ये, हळू, जास्त कुणाला न कळता तो म्हणेल तुम्ही कृपया खाली उतरा, आणि इझी गोईंगमध्ये आपल्याला तो खाली उतरवेल. यू आर फेस्ड विथ द नेसेसिटी ऑफ गोईंग बॅक. आता मग त्यांना आपल्याला जर शांतपणे संयमानं जरी खाली उतरवलं तरीसुद्धा आपल्याला काय काय गोष्टी फेस कराव्या लागतील नंतर. तर आपल्याला घरी जावं लागेल, मग पैसे घ्यावे लागतील, मग पुन्हा एखादी बस पकडावी लागेल, मग त्या वेळात ऑफिसचं टायमिंग चुकेल, बस चुकेल, ट्रेन चुकेल, अशा बऱ्याच गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागतं. अँड द इनकन्व्हिनियन्स परहॅप्स मिसिंग युअर ट्रेन ऑर युअर एंगेजमेंट, म्हणजे तुमची कदाचित एखादी मीटिंग असू शकते, त्याच्यानंतर तुम्हाला एखाद्या ऑफिसच्या वेळा गाठायच्या असतात. हे सगळं काय होईल, इनकन्व्हिनियन्स म्हणजे गैरसोयीचं, इनकन्व्हिनियन्स मीन्स गैरसोयीचं, आणि मग सगळी तुमची पुढची काय होते, गैरसोय होते. हॅविंग सर्च माय पॉकेट्स इन वेन फॉर स्ट्रे कॉपर्स, म्हणजे मी खरं तर माझं पॉकेट चाळत होतो की कुठं 4-2 नाणी सापडत आहेत का. कॉपर मीन्स नाणी, पैसे, सुट्टे पैसे. अँड हॅविंग फाउंड आय वॉज अटरली पेनीलेस, आणि जेव्हा मी ते सगळं शोधलं तेव्हा खरं तर माझ्या हातात काहीच नाही सापडलं, कारण माझ्याकडून पैसे घ्यायचे विसरूनच गेले होते. आय टोल्ड द कंडक्टर विथ ए ऑनेस्ट फेस ॲज आय कुड ॲझ्युम, म्हणजे खरं तर मी इतक्या प्रामाणिक स्वरामध्ये प्रामाणिक चेहरा करून त्याला सांगायचा प्रयत्न करत होतो की खरंच माझ्याकडून पैसे विसरलेत आणि खरंच माझ्याजवळ पैसे नाही, तर मी असं काही मुद्दाम केलेलं नाही, याची जणू मी काय करत होतो, ॲझ्युम करत होतो. ॲझ्युम मीन्स खात्री देणे, धारण करणे, म्हणजे मला इतकं मी प्रामाणिक चेहरा धारण केला होता की आता खरंच माझ्याकडं पैसे नाहीत हे मला सांगायचं होतं. दॅट आय कुडंट पे द फेअर, म्हणजे मी बसमधून या ठिकाणाहून त्या ठिकाणावर निघालो आहे, पण ते पैसे पेड करण्यासाठी माझ्याकडं नाही आहेत. अँड मस्ट गो बॅक फॉर मनी, आणि जर पैसेच पाहिजे असतील तर मला पैशासाठी माघारी जावं लागणार आहे. ओ यू निडंट गेट ऑफ, दॅट्स ऑल राईट ही सेड ही, आणि मग जेव्हा मी त्याला असं प्रामाणिकपणे म्हणतो की मी पॉकेट विसरलो आहे, माझ्याकडे पैसे नाही आहेत, त्यावेळी मात्र तो म्हणतो ठीक आहे, नाहीत ना तुमच्याकडे पैसे, तुम्ही उतरण्याची काय आवश्यकता नाही, असं तो म्हणतो कंडक्टर. ऑल राईट, ठीक आहे, ओके, सेड आय, बट आय हॅवंट ए कॉपर ऑन मी, पण माझ्याकडे पैसे नाही आहेत. ओ आय शॅल बुक यू थ्रू, तो म्हणतो ठीक आहे, नाहीत ना तुमच्याकडे पैसे तर मी तुम्हाला तिकीट काढून देतो. ही रिप्लायड, वेअर हॅड यू हॅव वॉन्ट टू गो, तुम्हाला कुठं जायचं आहे, कुठल्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे, आणि त्या ठिकाणचं तिकीट तो मला देऊ करतो. अँड ही हँडल हिज बंडल ऑफ तिकीट्स विथ द एअर ऑफ ए मॅन हू वॉज प्रिपेअर्ड टू गिव्ह मे तिकीट फॉर एनिवेअर फ्रॉम द बँक टू हाँगकाँग, म्हणजे बँकपासून हाँगकाँगपर्यंतचं तिकीट मला तो काय करत होता, ऑफर करत होता, विदाउट पैसे, म्हणजे पैसे नसताना सुद्धा. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम, म्हणजे मी म्हटलं खरं तर ते खूप दयाळूपणाचं होतं. आय सेड इट वॉज व्हेरी काइंड ऑफ हिम, त्यानं मला खूप मोठी दया दाखवली होती. अँड टोल्ड हिम वेअर आय वॉन्ट टू गो, आणि मग मी त्याला सांगितलं की मला नेमकं कुठं जायचं आहे. ॲज ही गेव मी द तिकीट आय सेड, बट वेअर शॅल आय सेंड द फेअर, मग मी त्याला विचारतो की तुम्ही मला तिकीट दिलं आहे ठीक आहे, पण मी तुम्हाला पैसे कुठं देणार, मी तुम्हाला पैसे कसे पोच करणार किंवा कुठं द्यायचे. ओ यू विल सी मी सम डे ऑल राईट, आणि तो म्हणतो नाही नाही तुम्ही मला पैसे कधीही देऊ शकता, म्हणजे त्याचं असं मत आहे की त्या माणसाचं तो फेलो इतका चांगला आहे पर्सन, तो कंडक्टर इतका पोलाईट आणि इतकं गुड नेचर आहे की त्याला असं वाटतं की दुनिया गोल आहे, कुठं नाही कुठंतरी आपण ह्या माणसाला भेटू आणि कुठं नाही कुठंतरी आपल्याला ती व्यक्ती उपयोगाला पडेल असं वाटतं. आणि तो म्हणतो ठीक आहे, नाही म्हणजे तुम्ही कधी मला पैसे द्या, मी तुम्हाला कुठं नाही कुठंतरी भेटेन, सम डे ऑल राईट. ही सेड चेअरफुल्ली, म्हणजे अत्यंत आनंदी स्वरामध्ये तो माणूस म्हणतो की तुम्ही मला कुठं नाही कुठंतरी ते देऊन टाकाल. ही टर्न टू गो, आणि तो निघून जातो. अँड देन लकीली माय फिंगर स्टील वॉन्डरिंग द कॉर्नर ऑफ माय पॉकेट्स लाइटेड ऑन शेलिंग अँड द अकाउंट वॉज स्क्वेअर्ड, आणि मग अचानकपणे माझ्या ह्याच्यावरती काय होतं, हात जातो पॉकेटवरती आणि मी पॉकेट शोधायचा
प्रयत्न करतो, सेटल करायचा प्रयत्न करतो. बट दॅट फॅक्ट डिड नॉट लिसन द ग्लो ऑफ प्लेजर विच सो गुड नेचर्ड अँड ॲक्शन हॅड गिवन मी. म्हणजे माझ्या पॉकेटमध्ये पैसे नसतात, मला तेवढे सापडत नाहीत, मी अस्वस्थ झालो होतो, पण त्या कंडक्टरनं जो त्याचा पोलाइटनेस दाखवला होता, गुड नेचर दाखवलं होतं, ते बघून मी फार काय झालं होतं, सॅटिस्फाईड झालो होतो, किंवा मला त्याची ती ॲक्शन खूप आवडली होती. ए फ्यू डेज आफ्टर माय sensitive toe was stampled on rather heavily as I sat reading on the top of a bus. आता थोड्याच कालावधीनंतर, काही दिवसानंतर एकदा असं घडलं, माय मोस्ट सेन्सिटिव्ह टोज, म्हणजे माझा एक अतिशय सेन्सिटिव्ह असणारा अंगठा पायाचा किंवा एखादं बोट, वॉज स्टॅम्पल्ड ऑन रॅदर हेविली. म्हणजे टेम्पल्ड म्हणजे काय करणं, तुडवणं, म्हणजे एखाद्यानं आपला पाय तुडवला, तसा माझा पाय तुडवला गेला होता. ऑन रादर हेविली, अत्यंत जड प्रकारे एखाद्यानं माझा पाय तुडवला होता. आता कुणी तुडवला होता बघा. ॲज आय सॅट रीडिंग ऑन टॉप ऑफ ए बस, म्हणजे बसच्या टॉपवर मी ज्यावेळी रीडिंग करत बसलो होतो, प्रवास करत असताना, तेव्हा माझा पाय अक्षरशः काय केला होता, तुडवला गेला होता. आय लुक्ड अप विथ सम अँगर. आता असं जर झालं तर आपण निश्चितच चिडतो, रागवतो, आणि मी सुद्धा तसंच रागवून काय केलं होतं, त्या पाय तुडवणाऱ्याकडं बघितलं होतं. मुअर ॲगनी, आणि मला खूप वेदना होत होत्या, मला खूप दुःख झालं होतं. अँड आय सॉ माय फ्रेंड ऑफ चेअरफुल काउंटेन्स. आणि मग मी जेव्हा वर बघितलं त्यावेळी तोच माझा मित्र, जो कंडक्टर मला ज्यांनी पूर्वी मदत केली होती, तोच कंडक्टर तो होता. आणि त्याची ती अशी छान हसणारी मुद्रा मी बघितली. काउंटन्स म्हणजे मुद्रा, चेहरा, चेअरफुल, अत्यंत चेअरफुल असा चेहरा मी बघितला. सॉरी सर. आणि तो पटकन म्हणाला, माफ करा, मला माझ्याकडून चुकून तुमचा पाय तुडवला गेला. ही सेड, आय नो दीज आर हेवी बूट्स. म्हणजे मला माहिती आहे माझ्या पायातले बूट्स खूप हेवी आहेत, खूप जड आहेत. गॉट इन बिकॉज माय ओन फीट गेट रॉड टू सो मच. आणि खरं तर मी माझ्या पायात घातल्यात तरीसुद्धा माझ्या पायाला थोड्याशा त्याच्या वेदना होत आहेत, खूप वेदना होत आहेत. अँड नाऊ आय एम ट्रेडिंग ऑन द अदर पीपल्स. आणि मग माझ्या त्या बुटानं जर इतरांच्या पायाला जर तुडवलं गेलं तर नक्कीच त्याच्या वेदना माझ्यापेक्षा जास्त असतील. होप आय डिडंट हर्ट यू सर. आणि तरीसुद्धा तो माणूस काय म्हणतो की मला अशी आशा आहे की माझ्याकडून तुम्हाला खूप मोठी इजा झालेली नसावी. म्हणजे बघा, म्हणजे ज्या बुटानं याच्या पायाला इजा होते, त्याच बुटावरचा बूट घातलेला पाय तो इतरांच्यावर देतोय. इतकी मोठी जखम किंवा इतकी मोठी इजा त्या लेखकाला झाली आहे, आणि तरीसुद्धा तो म्हणतोय की मी तुम्हाला खूप हर्ट केलेलं नसावं. पण तो इतक्या चेअरफुल मॅनरनी म्हणतो, इतक्या हास्यमुद्रेनं म्हणतो आणि सॉरी म्हणतो की आपल्याला त्याला बोलता येत नाही, अशी सिच्युएशन आहे. ही हॅड हर्ट मी. खरं तर त्यानं मला इजा केली होती, माझा पाय दुखावला होता, माझा अंगठा दुखावला होता. बट ही वॉज सो नाईस अबाउट इट. पण त्यानं ते अत्यंत चांगल्या पद्धतीने ॲक्सेप्ट केलं होतं, किंवा त्यानं ते अत्यंत चांगल्या पद्धतीनं कबूल केलं होतं. आय ॲश्युअर्ड हिम ही हॅडंट. आणि मला म्हणजे त्याला खात्री द्यावी लागली की नाही, तुझ्या बुटामुळं मला फारसं लागलेलं नाही, किंवा असू दे ठीक आहे, तुझ्यामुळं जरी लागलं तरी त्याच्या मला फारशा वेदना झालेल्या नाही आहेत. आफ्टर दिस आय बिगॅन टू ऑब्झर्व हिम. आणि मग त्याच्यानंतर मी त्या कंडक्टरला काय करत राहिलो, ऑब्झर्व करत राहिलो. वेनेवर आय बोर्डेड हिज बस. म्हणजे जेव्हा मी त्याची बस घ्यायचो, किंवा जेव्हा मी त्याच्या बसमध्ये जाऊन चढायचो, बोर्ड करणे म्हणजे बसमध्ये चढणे, बोर्डेड हिज बस अँड फाउंड हिज क्युरियस प्लेजर इन द कॉन्स्टंट अँड गुड नेचर ऑफ हिज बिअरिंग. आणि मग सातत्यानं मला तो अत्यंत हसरा, अत्यंत चांगल्या पद्धतीचं वर्तन करणारा, पॅसेंजरशी अत्यंत नम्र, छान वागणारा असाच मला तो सातत्यानं दिसला. I boarded his bus and found curious pleasure in the constant good nature of his bearing. He seemed to have an inexhaustible fund of patience and gift for making his passenger comfortable. त्याच्याकडं खरं इनऑक्झिस्टेबल अशी म्हणजे अनलिमिटेड, अमर्याद अशी ताकद होती त्याच्याकडे. कसली? फंड ऑफ पेशन्स, म्हणजे एक संयमाची अमर्याद ताकद त्या कंडक्टरकडं होती. आणि त्यामुळं ती खरं तर गिफ्ट होती पॅसेंजरसाठी. म्हणजे पॅसेंजरनं कितीही त्रास दिला तरी तो त्रास करून घेत नव्हता,
तो अत्यंत चांगल्या प्रकारे संयमानं त्याला फेस करायचा आणि समोरच्या व्यक्तीला तितक्याच संयमानं काय करायचा, कम्फर्ट द्यायचा किंवा कम्फर्टेबल सिच्युएशन क्रिएट करायचा. आय नोटीस दॅट इफ इट वॉज रेनिंग ही वूड रन अप द स्टेअर टू गिव्ह समवन द टिप दॅट देअर वॉज रूम इनसाइड. आणि कधी कधी तर मला असं जाणवलं की ही जी बस होती त्या बसला वरचा मजला होता, ज्या वरच्या मजल्यावरती बसल्यानंतर वरती रूप नव्हतं, छप्पर नव्हतं. अशा बऱ्याचशाच बस काही शहरांमध्ये चालतात की खाली पण मजला असतो, वरती पण असतो आणि वरच्या छप्पर नसतं. उन्हात किंवा पावसात त्या पॅसेंजरला वरती थांबावं लागतं. मग अशी जर सिच्युएशन झाली तर हा कंडक्टर पळत पळत वरती जायचा वरच्या मजल्यावरती आणि सांगून यायचा की खाली जागा शिल्लक आहे, तुम्ही खाली येऊन काय करू शकता, सिक्युअर थांबू शकता, म्हणजे पावसात न थांबता तुम्ही खाली येऊन थांबू शकता. एवढं सुद्धा तो पॅसेंजरसाठी करायचा. विथ ओल्ड पीपल ही वॉज ए कन्सिडरेट ॲज सन. आणि त्याच्या बसमध्ये एखादा वयोवृद्ध माणूस जर आला तर त्याला कशी ट्रीटमेंट तो देत होता, तर त्याच्या मुलासारखी ट्रीटमेंट द्यायचा. अत्यंत प्रेमाची, आदराची आणि अत्यंत काळजीची ट्रीटमेंट तो कंडक्टर घेत होता. अँड विथ चिल्ड्रन ॲज सॉलिसिटियस. आणि जर मग काही मुलं आली बसमध्ये चढायला तर त्या मुलांसाठी तो कसा असायचा, तर सॉलिसिटियस मीन्स काय, तर केअरिंग ऑफ कन्सर्न किंवा वडिलांसारखी काळजी घेणे. सॉलिटियस म्हणजे पालकत्व स्वीकारणे किंवा वडिलांसारखी काळजी घेणे. ॲज ए फादर म्हणजे अगदी आपले वडील आपली जेवढी काळजी घेतात तेवढ्या पद्धतीनं तो कंडक्टर त्या पॅसेंजर मुलांची, लहान मुलांची तेवढीच काळजी घ्यायचा. ही हॅड इव्हेंच्युअली ए पर्टिक्युलर वॉर्म प्लेस इन हिज हर्ट फॉर यंग पीपल. म्हणजे फक्त वयोवृद्ध व्यक्तीसाठीच नाही, लहान मुलांसाठीच नाही, तर तरुण मुलांसाठी सुद्धा त्याच्या मनामध्ये एक कप्पा मोकळा असायचा किंवा एक कप्पा केअरिंगचा असायचा, शेअरिंगचा असायचा, वॉर्मचा असायचा. अँड ऑलवेज इंडल्ज इन सम मेरी जस्ट विथ देम. आणि मग त्यांच्यामध्ये गप्पा गोष्टी करण्यामध्ये किंवा त्यांच्याशी अशी छान त्यांच्यासारखं बोलण्यामध्ये तो सतत काय असायचा, दंग असायचा. इफ ही हॅड ए ब्लाइंड मॅन ऑन बोर्ड इट वॉज नॉट इनफ. एखादा जर आंधळा माणूस त्याच्या बसमध्ये आला तर त्याची तो काळजी कशी घ्यायचा, टू सेट हिम डाऊन सेफली ऑन द पेवमेंट. म्हणजे तो बसमध्ये चढला, त्याला उतरायच्या ठिकाणी तो अगदी उतरून तो छान पेवमेंटवरती, फुटपाथवरती सेटल होईपर्यंत त्याची बस थांबलेली असायची, तो बेल द्यायचा नाही. ही वूड कॉल द बिल. त्याचबरोबर तो बिल काय करायचा, कॉल करायचा. इन फ्रंट टू वेट वाईल ही टूक हिम अक्रॉस द रोड ऑर राऊंड द कॉर्नर ऑर अदरवाईज सेफली ऑन हिज वे. म्हणजे अगदी तो त्या सेफ ठिकाणी जाईपर्यंत ते थांबायचा, वाट बघायचा आणि तो सेफपर्यंत जाईपर्यंत त्याची काळजी घ्यायचा. म्हणजे आंधळ्या माणसाशी सुद्धा तो अत्यंत चांगल्या प्रकारे काय करायचा, ट्रीटमेंट द्यायचा. हिम अक्रॉस द रोड ऑर अराउंड द कॉर्नर ऑर अदरवाईज सेफली ऑन हिज वे. इन शॉर्ट आय फाउंड दॅट ही irradiated such as atmosphere of good temper and kindliness that a journey with him was a lesson in natural courtesy and good manners. आणि त्यामुळं काय व्हायचं, त्याच्याबरोबर केलेला प्रवास हा निश्चितच कसा असायचा, अत्यंत चांगल्या प्रकारचा असायचा, अत्यंत चांगल्या पद्धतीचा असायचा. आणि त्यामुळं काय व्हायचं, तो काय करायचा, इरिडेक्ट मीन्स पसरणे, स्प्रेड करणे. इरिडेक्टेड मीन्स पसरणे, स्प्रेड करणे. इन शॉर्ट आय फाउंड दॅट ही इरिडेक्टेड सच अॅन ॲटमॉस्फिअर ऑफ गुड टेम्पर अँड काइंडलीनेस दॅट ए जर्नी विथ हिम वॉज ए लेसन इन नॅचरल कर्टसी अँड गुड मॅनर. म्हणजे त्याच्या वर्तणुकीमुळं, त्याच्या चांगल्या वागण्यामुळं तो एक चांगल्या प्रकारचा संदेश, चांगल्या प्रकारचं वातावरण त्या बसमध्ये क्रिएट करायचा आणि त्यामुळं प्रवास हा अत्यंत सुखकारक व्हायचा किंवा तो एक नॅचरल कर्टसीचं, गुड मॅनरचं उदाहरण त्या कंडक्टरच्या माध्यमातून बऱ्याच वेळा काय व्हायचं आम्हाला पाहायला